शेत तलावात किती लिटर पाणी बसतं पाहूया या व्हिडिओमध्ये। चला तर मोजू मग शेत तलावातील पाणी। तर बघा, जनरली शेत तलावाचा आकार असा असतो, तर तुम्हाला काय करायचंय, लांबी मोजायची वरच्या बाजूची। तर बघा, इथं वरच्या बाजूची लांबी भरली 120 फूट आणि खालची म्हणजे तळातली लांबी सुद्धा तुम्हाला मोजायची, ती थोडी कमीच भरणार आहे कारण स्लोप असतो, ती भरली 100 फूट। त्यानंतर त्याची सरासरी काढायची, म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज करून 2 न भागितलं तर सरासरी लांबी आली 110 फूट। त्यानंतर तुम्हाला मोजायची आहे रुंदी। बघा, रुंदी मोजताना वरच्या बाजूची रुंदी आणि तळाची रुंदी दोन्ही रुंद्या तुम्हाला मोजायच्या आहे आणि त्याची सरासरी काढायची, दोघांची बेरीज करून 2 न जर भागितलं तर आपली सरासरी रुंदी आली 90 फूट। आपण सरासरी लांबी घेतली, रुंदी घेतली, त्यानंतर आपल्याला पाहायची उंची। उंची तुम्ही मोजायची, तर या ठिकाणची उंची आहे 10 फूट। चला तर काढू मग आपल्या शेततळ्याचं घनफळ। तर पहा, आपण सरासरी लांबी घेतली 110 फूट, सरासरी रुंदी घेतली 90 फूट आणि आपल्या शेततळ्याची उंची आहे 10 फूट। हे माप तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचे। त्यानंतर पहा, आपल्याला शेततळ्याचं घनफळ काढायचं। इष्टिका चिती आकाराचा आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपण फॉर्म्युला वापरणार। तिघांचा जर गुणाकार केला तर आपलं घनफळ आलं 99,000 घनफूट। तर 1 घनफूट म्हणजे 1 फूट लांबी, 1 फूट रुंदी आणि 1 फूट उंचीचा घन म्हणजे क्यूब। तर हे डबा तुम्हाला माहितच आहे। तर आपलं घनफळ आलं होतं 99,000 घनफूट। आपल्याला माहिती आहे की 1 घनफूट मध्ये 28.32 लिटर पाणी बसतं। तर मग अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पाणी जर काढायचं असेल तर घनफळाला आपल्याला 28.32 न जर आपण गुणलं तर आपल्याला एकूण लिटर पाणी बसतं। तर बघा, आपण 99,000 ला 28.32 न गुणलं तर त्या संपूर्ण म्हणजे या शेततळ्यामध्ये 28,03,680 लिटर पाणी बसणार आहे। तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही शेततळ्यातील पाणी मोजू शकतो। हे प्रत्येक शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या मुलाला जमलं पाहिजे आणि शक्य झालं तर सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।